गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू व्लॉगिंग विथ श्वेता आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सो आज आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करणार आहोत, खूप स्पेशल साजरा करणार आहोत आम्ही गुढीपाडवा। आणि उद्या माझ्या हस्बंडचा बर्थडे सुद्धा आहे, तर तुम्ही कसा सेलिब्रेट करताय ते मी तुम्हाला आज दाखवेल आहे। सो पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहे इथे, तो चला तर मग करूया आज आपण गुढीपाडवा सेलिब्रेशन आणि माझ्या हस्बंडचा बर्थडे सुद्धा। सो चला तर मग तर आम्ही आलो होतो या स्पेशल ठिकाणी, या स्पेशल क्यूट मुलांसोबत भेटायला आणि माझ्या हस्बंडचा बर्थडे सेलिब्रेट करायला आणि गुढीपाडवा सुद्धा। सो आम्हाला इथे यायला ना थोडा जरा उशीर झालेला होता आणि मुलांची जेवणाची वेळ झालेली होती, त्यामुळे आम्ही लवकर केक कट झाल्याच आम्ही त्यांना वाढायला सुरुवात केली। तर इथे मी सगळ्यांना वाढते आहे आणि माझे हस्बंड सुद्धा। आम्ही ना खूप वर्षापासून विचार करताय की आपण अशा ठिकाणी जायचं आणि इथे काहीतरी असं सेलिब्रेट करायचं, बट ना आमची कधी हिम्मत नव्हती होत, माहीत नाही, स्पेशली माझी, की मला असं वाटायचं काय बोलायचं आपण, काय करायचं, काय वागायचं त्यांच्याशी। मी त्यांना पाहून खूप जास्त हळवी तर नाही होऊन जाणार ना असं मला वाटत होतं, कारण की जेव्हापासून मला मुलं झाले मी लहान मुलांना घेऊन खूप जास्त हळवी झालेली आहे। बट पण आज आम्ही हिम्मत करून की नाही आपण जाऊया, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती। पण आम्हाला इथे येऊन आणि त्यांना मुलांना वाढून त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं। तुम्ही पण हा असा एकदा एक्सपिरियन्स नक्की घेऊन बघा आणि किंवा एखादी सेलिब्रेशन तुम्ही इथे अशा ठिकाणी येऊन नक्की सेलिब्रेट करा, तुम्हाला स्वतः मनाला खूप छान वाटेल। सो आम्हाला तर खूप छान वाटलं इथे येऊन, मुलांशी बोलून, मुलांशी गप्पा करून, त्यांना वाढून, त्यांना चारून। तर तुम्ही पण असा एखादी एक्सपिरियन्स नक्की घेऊन बघा, तुम्हाला पण खूप छान वाटेल आहे। सो या मुलाचं नाव कृष्णा होता आणि खूप गोंडस मुलगा होता तो, आणि ती जी आहे ती त्याला खाऊ घालते आणि अगदी बहीण भावासारखी ती त्याची काळजी घेते आहे। अगोदर तिने पूर्ण त्याला चारलं आणि त्यानंतर त्याचं झाल्यावरच स्वतः जेवली। सो इतक्या छान गोष्टी आम्हाला इथे बघायला मिळालं, इतक्या छान प्रार्थना या मुलांना येत होत्या। जेवायच्या अगोदर त्यांनी 2 ते 3 प्रार्थना बोलले आणि त्याला यांनी ना केक पाहुण्याला इतकं छान आनंद झाला, जो मी स्वतः बनवून त्यांच्यासाठी नेलेला होता, त्यामुळे मला पण खूप छान वाटलं की त्या सगळ्यांना केक आवडला। दादा कुठे, दादा कबीर दादा कुठे? तर आई त्याला खीर भरवत आहे, त्यांनी खाल्लं त्यांच्या हाताने। तर सगळ्या मुली कबीरशी खेळत आहे आणि म्हणत आहे की तुम्ही पुन्हा कधी येणार इथे। तर मी त्यांना बोलले की आम्ही लवकरच येऊ। जातो का कृष्णा, कबीर खेळतो का दीदी सोबत? मुलगा कबीर आहे ना। मुलगी पाहिजे होती लाटली। अच्छा ते कडे आहेत। हा सो ही त्या मुलांची डान्स रूम होती, त्यांनी आम्हाला पूर्ण आश्रम दाखवलं, डान्स रूम, राहण्याची जागा। त्यांची शाळा 1ली ते 4थी इथेच होती आणि त्यानंतर 4थी नंतर ते बाहेर शिकायला जातात असं त्यांनी सांगितलेलं होतं।
फ्रेंड्स, काल होता गुढीपाडवा आणि मी तुमच्याशी शेअर केलंच आहे की आम्ही गुढीपाडवा आणि प्लस बर्थडे कसा सेलिब्रेट केला आणि आज आहे बर्थडेचा दिवस. तर आज मी इन्व्हाइट केलं आहे माझ्या नंदेला आणि तिच्या फॅमिलीला. सो आम्ही घरच्या घरी सेलिब्रेट करतो आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय बनवलेलं आहे आणि जर तुम्हाला त्यातलं काही आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करा. तर मी इथे केलं आहे मिक्स व्हेज आणि त्यानंतर सॅलेड कापून ठेवलं आहे, जिरा राईस केलेला आहे, मी कोशिंबीर केलेली आहे, बीटची दाल फ्राय केलेलं आहे, लोणचं, त्यानंतर पापड तळून ठेवलेले आहेत आणि लोणचं केलेलं आहे, भाकरी केलेल्या आहेत, भाकरीसोबत पोळी पण केलेली आहे आणि स्वीटमध्ये मी बासुंदी केलेली होती जी मी इथे नाही ठेवली. आणि मी इथे केलेला होता रव्याचा केक. त्याला मी होल करून रबडीमध्ये त्याला छान भिजू दिलेलं होतं आणि हा शुगर फ्री केक आहे. त्यावर मी छान असं ड्रायफ्रूट्स आणि गुलाब रोज पेटल स्प्रिंकल केले आणि हाच आमचा केक होता. कारण माझ्या हस्बंडला बिलकुल शुगर खायला आवडत नाही आणि ते अवॉइड करतात शुगर. सो म्हणून मी पण त्यांच्या सगळ्या आवडीचंच आज केलेलं होतं. इवन मी बासुंदीमध्ये सुद्धा साखर टाकलेली नव्हती, अगदी पेन खजूरचं मी बासुंदी केलेली होती. आणि इथे सगळे आता ओवाळत आहे आणि मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भैया, हॅपी बर्थडे टू यू, ब्लेस यू. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Kifuta. सो हस्बंड बोलले की केक अगदी रबडीसारखा वाटतो आहे. तर मला पण खूप छान वाटलं आणि सगळ्यांना पण केक खूप आवडलेला होता. सगळ्यांना सर्व करून येते, नाही तर बोलणारच नाही. मुलं खूप छान हा गेम खेळते आणि आमची अनेशा बघा खूप सुंदर हा गेम खेळते. बघूया काय होते. बापरे, हां आता कोणाचं टर्न आहे? अद्वैया आहे. ए प्रिया मागे हो, मागे थोडी. हां हो ना, इतकं इंटरेस्टिंग सुरू आहे. हां एडिट करून घे. तर इथे सगळे करते आहे जेवण आणि यासोबतच आपण आजचा व्लॉग करूया एंड. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटद्वारे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.